नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज रिपब्लिक डे स्पेशल नाश्त्यामध्ये सँडविच बनवते. तर बघूया कसे होत आहेत ते. तर त्यासाठी आपल्याला लागणारे 4 ग्रीन चटणी, मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि चीज. थोड्या कमी साहित्यात आपले छान असे सँडविच बनवून तयार होणार आहेत. तर बघूया. पहिले आपण सँडविच असे कट करून घ्यायचे. 2-2चे बंचने घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित कट होतात. त्याचे साईडचे पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला चाकूने कट करून, आणि मग ते शेप पण छान येतो आणि टेस्ट पण एकदम छान लागते. तर आता एक ब्रेड घ्यायचा आहे आणि त्यावर ग्रीन चटणी लावून घ्यायची. पूर्ण काठोकाठ छान प्रकारे पसरवून घ्यायची आहे. आणि ग्रीन चटणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवर थोड्या वेळापूर्वी शॉर्ट्स अपलोड केला आहे, तो तुम्ही चेक करा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे माझे न्यू येणारे व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तर ठीक आहे, आता आपली ग्रीन चटणी लावून झाली पूर्ण ब्रेडला. त्यावर एक ब्रेड ठेवून स्लाईसचा जो चीज असतो तो घ्यायचा आहे आणि तो त्यावर ठेवायचा आहे. त्यावर तिसरा ब्रेड ठेवून त्यावर मेयोनीज आणि टोमॅटो केचप लावून घेऊ आहे आपण. मेयोनीज पहिले पूर्ण पसरवून घेऊन मग त्यावर टोमॅटो केचप टाकायचं आहे आणि ते लावून घ्यायचं आहे. त्यात तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा करू शकता हे सँडविचेस. जसे की राऊंड शेप, वाटीने आपण त्याला राऊंड शेप देऊन घेऊ शकतो आहे. त्रिकोणी पण करू शकतो आहे, ते पण आपण शेप कट करून करू शकतो. आता मी इथे चौकोन केला आहे. आणि त्यानंतर आता टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे त्याच्यावर व्यवस्थित असं, म्हणजे तिघी रंग त्यात आपले कवर झालेले आहे. तर बघू आता फायनल लुक कसा येतो आहे. तुम्हीच सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे, आणि कमेंट नक्की करा, म्हणजे मला पण कळेल की माझी काही मिस्टेक झाली आहे की छान आलं आहे असं. सो आता ते लावून झालं आहे. आता लास्टवरती आपण ब्रेड ठेवायचं आहे आणि ते सेंटरमधून आता मी कट करून घेणार आहे. जर तुम्ही ही रेसिपी करून बघा, आणि लहान मुलांना तर फार आवडतं अशा गोष्टी, त्यामुळे आपण घरी नवीन नवीन ट्राय करतच असतो काही ना काही. तर बघा, झटपट असे झाले आपले सँडविच तयार. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. हॅपी रिपब्लिक डे.